तर नक्की विजिट करा या होमस्टेला. फायनली आता आमचं 2 नाईट स्टे ॲट जिम कॉर्बेट संपलेलं आहे आणि आम्ही खूप छान फॉन्ड मेमरीज घेऊन इथून निघालो आहोत. हे आमचा होमस्टे होता. हे विशाल भैया आणि विजय भैया आहेत, खूप हेल्पफुल आहेत. विजय भैया ओन करतात, विशाल भैया खूप ऑसम जेवण बनवतात. सो जर तुम्ही वेन एव्हर यू आर इन जिम कॉर्बेट, प्लीज कम टू कॉर्बेटवाला होमस्टे. आणि दादांकडे राहा. हॉस्पिटॅलिटी इज टॉप नॉच, रूम्स आर क्लीन, हायजेनिक, very accessible to the various gates of Jim Corbett. सो आणि ते दादा स्वतः गाईडही आहेत, विजय दादा. सो ते तुमचं सगळं परमिट वगैरे सगळं करून देतील. त्याच्यामुळे फक्त त्यांच्याकडे आधी बुकिंग करायची आणि तुमचं काम झालेलं आहे. ही विल एन्श्युअर दॅट काय नाही तर काहीतरी दाखवायचा ते प्रयत्न करतातच एंडपर्यंत. पण मजा आली आज. तुम्ही तिथे येणार असाल तर प्लीज प्लीज यांच्या होमस्टेला व्हिजिट करा. थँक्यू सो मच. थँक्यू. सो आता आम्ही आमचं जायचं प्लॅन थोडंसं चेंज केलं आहे. म्हणजे ऑफकोर्स आम्ही आमच्या डेस्टिनेशनला जाणार आहोत, पण त्याच्या आधी आम्ही असा विचार केला की इथे तसे आम्हाला नैनिताल एक्सप्लोअर करायला एक फुल डे लागेल. हाफ डे मध्ये आम्ही काय करू. सो आम्ही आता जातो आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क म्युझियम. ओके. सो धनग्रही गेटच्या इकडे एक म्युझियम आहे. सो आम्ही विचार केला तो आपण व्हिजिट करूया. म्हणजे हा बेल्ट आमचा अख्खा कव्हर होऊन जाईल. काल आम्ही गेलो होतो गिरजा देवी टेम्पल, त्याच्या जवळच आहे. अनफॉर्च्युनेटली तेव्हा मला माहित नव्हतं. लेट पण झालं होतं आपल्याला. हा, आणि आम्ही इव्हनिंगलाही तसंही तिथे 6:30 वाजेपर्यंत तिथेच होतो. तर मे बी ते बंदही झालं असेल, पण याचं मला माहिती नव्हतं की ते तिथेच आहे. त्याच्यामुळे मी आता पुन्हा तिथे चाललोय. पण ऑफकोर्स वी आर लुकिंग फॉरवर्ड, तिथे काय काय बघायला मिळेल, एक्सप्लोअर करायला मिळेल. पण आम्ही आता तिथेच चाललोय, तुम्ही पण आमच्यावर चला. A few moments later. सो गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहोत इथे जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला. काल आम्ही हा स्पॉट मिस केला. ॲक्च्युली हा बकेट लिस्टमध्ये होता, पण आमचा तो गिरजा देवी टेम्पलच्या एवढा जवळ आहे असं हे आम्हाला माहीत नव्हतं. मग आज एन रूट नैनिताल आम्ही विचार केला की हा स्पॉट करूनच जाऊया, परत जेव्हा येऊ तेव्हा येऊ. सो इकडे एक म्युझियम आहे आणि हा ह्यांचा कोर झोन आहे. आय गेस इट वॉज बिल्ट इन 1939 द नॅशनल पार्क. अँड आतमध्ये आता जे काय असेल ते आम्ही तुम्हाला दाखवू. सो वी आर व्हेरी एक्साइटेड बिकॉज अपॅरेंटली इकडे ॲक्च्युली मारलेले जे काही टायगर्स लेपर्ड्स आहेत त्यांचे विथ स्किनवाले जे बॉडी आहे ती ठेवलेली आहे, प्रिझर्व करून ऑफकोर्स. सो ती बघायलासाठी आम्ही खूप एक्साइटेड होतो. तर मग चला आपण जाऊया कॉर्बेट इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये. कॉर्बेट परिचय केंद्र. तर आम्ही पोचलो कॉर्बेट परिचय केंद्रामध्ये. इथे समोरच बघितलं तर बिबट्या होता. त्याच्यानंतर ह्या आवारामध्ये जिम कॉर्बेट सरांचे काही चित्र होती, देखावे होते. त्याच्यानंतर वाघ, बिबट्या, वाघाची छोटी पिल्लं, अजगर, किंग कोब्रा यांचे अवशेष होते. काही प्रिझर्व करून ठेवले होते, तेही आम्ही बघितले. त्यानंतर याच दालनामध्ये जिम कॉर्बेट या जंगलाचे वेगवेगळे विविध पार्ट्स, म्हणजे सदाहरित जंगल, त्याच्यानंतर पर्णहरित, त्याच्यानंतर म्हणजे हिवाळा, उन्हाळा, पावसाळा ह्या ह्याच्यात जसं जंगल दिसतं तसं जंगल दाखवलं होतं. आपण आता बघू शकता की आम्हाला एका दालनात नेलं. तिथे पूर्ण जिम कॉर्बेट जंगल काय आहे ह्याचं एक डॉक्युमेंटरी वजा एक फिल्म दाखवली. ती फिल्म आम्ही व्यवस्थित बघितली. मग त्या फिल्म बघून झाल्यानंतर त्यांनी पुढच्या दालनात आम्हाला नेलं. या फिल्ममध्ये त्यांनी आम्हाला काय काय प्राणी ताडोबात आहेत ते सगळं दाखवलं. नंतर काल पिक्चरची शूटिंग झालेली ती जागा दाखवली. म्हणजे अजय देवगणचा जो पिक्चर आलेला काल पिक्चर, त्या पिक्चरमध्ये जिम कॉर्बेट दाखवलेलं ते सगळं दाखवलं. त्याच्यानंतर जे पुढचं दालन होतं त्या दालनामध्ये आम्ही प्रवेश केला. इथे विविध प्रकारचे पक्षी होते आणि ते बटन हिरवं दाबलं की तो पक्षी कसा ओरडतो आणि आपण त्याला कसं ओळखावं ह्याचं उत्तम उदाहरण यांनी दिलेलं. हे मी बॉम्बेला कुठे बघितलं नव्हतं म्युझियममध्ये, पण हे फार छान वाटलं मला की आपल्याला आवाजाने पक्षी ओळखता यावा यासाठी त्यांनी ते सगळं करून ठेवलेलं होतं. आणि फार सुंदर, खूप छान पक्ष्यांचे आवाज होते आणि ह्याने आपल्याला खूप मदत होईल ज्यांना आवड असेल त्यांना.
त्यानंतर आम्ही एका अशा दालनात गेलो जिथे पूर्ण नद्या, आजूबाजूचा परिसर ह्यांची माहिती दिलेली. समोर असा देखावा दाखवलेला की जिम कॉर्बेटच्या जंगलामध्ये तुम्हाला कसं फिरता येईल आणि जिम कॉर्बेट किती मोठं जंगल आहे. सो कसं वाटलं फिरून? यार एक्सपिरियन्स खूपच छान होता. म्हणजे आपण अशा काही गोष्टी म्युझियम मध्ये जे आपल्याला बॉम्बेमधले आपले जे म्युझियम्स आहेत आपल्याला माहिती आहे, पण इथे काही म्युझियम अशा लाईव्ह होत्या, लाईव्ह ॲज इन तिथे पाऊस पडत होता आणि तो असा फील देत होते. प्लस देर वॉज अ शो ऑल्सो अँड देर वॉज वन नाईट ट्रेल काइंड ऑफ एन एक्सपिरियन्स जिथे त्यांनी व्हिडिओ केलेला. आम्ही तो तुम्हाला नक्की दाखवू. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. आतलं लहान बाळ जिवंत झाल्यासारखं वाटतंय. पण इट ऑल्सो गिव्स यू नॉलेज अबाउट द नेचर अँड हाऊ क्रुशल इट इज टू फर्स्टली आपण नेचरशी किती कनेक्टेड नाही आहोत. मुंबईमध्ये राहत खूप डिस्कनेक्ट झालाय, तर इथे येऊन तो कनेक्ट मिळतो. आणि स्पेशली जे लोक ज्यांना वाईल्ड लाईफ बद्दल किंवा जंगल बद्दल असं काही किंवा कन्झर्वेशन बद्दल जर तुम्हाला काही इच्छा असेल तर त्यांना हा स्पॉट नक्कीच आवडेल आणि लहान मुलांसाठी पण एकदम बेस्ट आहे. सो वेन एव्हर इन जिम कॉर्बेट डू विजिट दिस नॅशनल पार्क. तेच वाटिका आमच्या होमस्टेवाल्या दादांनी हे आम्हाला काल रेकमेंड केलं होतं. काल तर आम्ही आधीच जेवलो, त्याच्यामुळे हे ऑन द वे होतं पण लक्ष पण नाही इथं. फायनली आज आम्ही झाल्यावर आलोय. त्यांचं ग्राउंड प्लस रूफटॉप आहे. रूफटॉप त्यांचं बंद असतं, त्यांनी आता थोड्यासाठी आम्हाला ओपन केलं. आता सध्या बंद आहे. त्यामुळे तुम्ही जाऊ शकता पाहिजे तर. आम्ही खूप काय काय ऑर्डर केलंय आणि त्याच्यातलं पहिली डिश आहे क्रीम ऑफ टोमॅटो सूप. आम्ही काल एक टोमॅटो सूप प्यायलो बट मजा नव्हती आणि त्यात म्हणून एक टॉमियम सूप प्यायलेला, त्याला खूप मजा आलेली. आवडती टॉमियम. आता तो टॉमियमच पिणार आहे. नाईस. इट्स नॉट लाईक द स्वीट टोमॅटो सूप जे आपल्याला आपल्या रेस्टॉरंट्स मध्ये मिळतं मुंबईला. नाईस. And the masala papad is also here. यार उसमें कैरी मार के यार. नेक्स्ट आम्ही ऑर्डर केलेलं सिंगापुरी नूडल्स. तर हे अफगाणी चिकन मागवलंय अफगाणवरून. खास सलीसाठी त्याला खायचं होतं आणि बरोबर चांगलं आहे. दिसायला तर सुंदर आहे, टेस्ट कशी ते चांगलं. कसं आहे? यम्मी आहे. यम्मी आहे. बघून वाटलेलं गरम आहे. गरम प्रेझेंटेशन पण चांगले आहेत त्यांचे. असं नाही मी उत्तराखंडला जाऊन सॅलड खायला लागली आहे, पण सॅलड हा माझा तसंही फेवरेट आहे. आणि इथे ओव्हरऑल मला आंबेस बघून वाटलं इकडचं सॅलड चांगलं असेल, त्याच्यामुळे विचार केला लेट्स ट्राय. ऑलिव्ह, सो बेसिकली लेट्यूस, सनड्राईड टोमॅटोज आणि क्रूटॉन्स. तुम्हाला मागे दिसतंय का? इथून इमॅजिन करा किती जोरात फोर्सने पाणी येत असेल यार. म्हणजे आता पाण्याचं पात्र सुकलंय म्हणून ते असं दिसतंय, पण मी इमॅजिनच करू शकत नाही की पावसात हा व्ह्यू काय भारी असेल. सो आम्ही आमच्या नेक्स्ट होमस्टेसाठी चाललो होतो. तिथे हा आम्ही पूल क्रॉस केला आणि आम्हाला हे असं मोठं असं पात्र दिसलं सुकलेलं आणि आम्हाला असं वाटलं यार हे तर जाऊन बघितलं पाहिजे यार. वरती तर काय दिसतच नाही आहे, कुठे आहेत आणि डोंगर कुठे आहेत. टॉपमोस्ट ट्री दिसते, त्याच्यावरती पण काहीतरी एक शेड दिसते, त्याच्यामुळे कळत नाही आहे. पण भारीच आहे यार. आता अब लग रहा है पहाड़ों में है. हाँ सनी, अब लग रहा है पहाड़ों में है.